दादा येऊ का? ये. काय झालं दादा? तुझ्या डोळ्यात पाणी? काय नाही काय नाही. कसं सांग ना खरं खरं काय झालं ते. काही नाही काही नाही. इतका आपल्या आईचा मुलगा शोभून दिसतोस ना तो. ती पण अशीच होती. तिला किती खोदून विचारा, ती मात्र चेहऱ्यावर हसू आणून आपलं दुःख लपवायची. खरं म्हणजे आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हो ना, आपली आई असती तर सगळं किती वेगळं असतं ना. तू असं नसतंसच एकटा. काही करून आईने तुझं लग्न लावूनच दिलं असतं. एकटा कुठे मी? तू आहेस, आभा आहे. हो रे, आम्ही आहोतच. पण नवरा बायकोचं नातं खूप वेगळं असतं. माहिती आहे मला. नवरा बायकोचं नातं असं असतं की ज्यामुळे इतर सगळी आपली हक्काची नाती औपचारिक होऊन जातात. औपचारिक? औपचारिकपणा? असं काय बोलतोस दादा? मी काय केलं औपचारिकपणा? नाही तर काय, जे बोलायला आली आहेस ते न बोलता इकडचं तिकडचं बोलत राह. याला औपचारिकपणाने तर काय म्हणतात? असं काही नाहीये दादा. काय हवंय? पैसे हवे होते थोडे. कोणाला? शेखरला. त्याआधी दिलेल्या पैशांचं त्यांनी काय केलं हे सांगण्याची तसदी घ्या म्हणा. बायकोच्या आडून निशाणा साधण्याची सवय सोडून द्या. दादा अरे त्यानं बिझनेस मध्ये लॉस झालाय. कुठल्या बिझनेस मध्ये प्रॉफिट झालाय त्याला आजपर्यंत? तुझ्याशी लग्न करून तेवढा झालाय. आज आई असती ना, तिला बरोबर समजलं असतं माझं मधलं मध्ये काय होतंय ते. अरे पण मध्ये पडणं सोडून दे ना अर्पिता. त्याला सांग म्हणून जे काय आहे ना ते थेट माझ्याशी बोला. मागणं एवढं सोपं असतं का रे दादा? अर्पिता थांब. किती हवेत सांग. नकोत मला. अगं अर्पिता, काय झालं? पैसे दिले का दादाने? तो देत होता, मी नको म्हणाले. माझा आणि माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान पैशापेक्षा जास्त आहे मला. नाही ते खरं आहे म्हणा, पण त्या लोकांना आता कसं तोंड द्यायचं ना तेवढं फक्त बघावं लागेल. बाहेर जाण्याची आता सोय देखील नाही उरली आहे. बघू ना आपण काहीतरी करूयात. मी दागिना विकते माझा एखादा. काही नको, दागिने बिगिने नको. त्या लोकांना कसं टाळायचं ते मी बघतो. तू काळजी नको करूस, तू शांत राहा, तू जा. तुम्ही ते सोडू नका, होईल काहीतरी सोय. तुम्ही दोघं भाऊ बहीण मला पैसे देत नाही ना. आता एकच आशा आहे. 80,72,000 त्या म्हातारीच्या अकाउंटवर. पद्मिनी मॅडम, येस गौरी बोल. व्हेरी गुड गौरी, खूप छान. आता पुढला भाग पुढल्या लेक्चरला. हा चला. पुष्कर यार जाम डोक्यात जाते ही माझ्या. प्रत्येक लेक्चरला काय शहाणपणा दाखवायचा असतो हिला. 2 दिवस नाही झाले कॉलेजला येऊन तर हिच्यासाठी टाळ्या वाजतायत. आपण वर्षभर काय माशा मारल्या? बघतेच आता कशी शिकतीये ते. एक प्लॅन आहे.
पुष्कर, या अभिमन्यू सरांचं लेक्चर कितवं? ते सरांचं लेक्चर नाही होणार आज. ऍसिडिटी झाली त्यांना. हो. नाही ग बस तू काय. ए गौरी, अगं कुठे चालले तू? पुढच्या लेक्चरला नाही बसत आहे? मी कॅन्टीन मध्ये जाऊन येते. हा बरं ठीक आहे, आम्ही पण लायब्ररीत जाऊ. ओके. हा. सॉरी अब. ए पुष्कर, सबका नको देऊस. अब आएगा मजा. कॅन्टीन वालीची आता अशी जिरेल ना की कॅन्टीनच्या बाहेर पाय टाकायची पण हिंमत होणार नाही. तू कॉलेज जॉईन केलंस याचं सगळ्यांना किती कौतुक वाटतंय गौरी. या सगळ्या कौतुकाच्या नजरा ना बाबांनी बघायला हव्या होत्या. हो काय करताय? अगं काही नाही, उघडं होतं ना ते, बंद करत होतो, वाऱ्याने आपटत राहील ना म्हणून. हो करा करा, बंद करा दार. दादा बंदच करून गेला असेल तर मंजून उघडा ठेवला असेल. दुसऱ्या घरी कामाला जायची घाई असेल ना तिला, इथे कसं तरी काम उरकून जायचं. हो ना, थांब थांब बंद करतो. करा बंद करा. अगं हा माझ्यासाठी ज्यूस? नाही नाही, मॅडमसाठी नेते. तुम्हाला हवंय का? तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी बनवून आणते 5 मिनिटात. हा बसा तुम्ही. अगं मी काय बोलतोय, ते माझ्याकडे दे, मी मॅडमना नेऊन देतो माझ्यासाठी बनव प्लीज. अहो नाही, तुम्ही कशाने लिहून देताय? मला भीती वाटते ना मॅडमची. मी नेऊन देते, तुम्ही बसा. आले 5 मिनिटात आले मी. ए बघ, तू हे असं करतेस, हे घर तुमचं असं म्हणतेस खरं, पण एक पण कामाला तू हात लावायला देत नाहीयेस ना मला. मी घेऊन जातो ते. घ्या घ्या, तुम्ही नेऊन द्या. मी तुमच्यासाठी बनवते. हा थँक्यू. त्या म्हातारीची सही मिळाली की मग लवकरच तू नुसत्या शेखरवरून शेखर द बिझनेसमॅन. डोसा सगळं ठीक आहे ना? हा एकदम ठीक, काय टेन्शन नाही. बरं, चटणी सांबार संपलं नाहीये ना अजून? अगे सगळे तू गेल्यापासून मी कॅन्टीन एवढं बारीक एक मिनिट, तू आत्ता इथं कशी काय? गौरी मी तुला आत्ताच सांगतो, अभ्यासाकडे नीट लक्ष नाही तर माझ्यासारखं वाईट होईल. माझ्या लेक्चरला अजून वेळ आहे म्हणून मी इकडे आली. हा, आणि तसं पण मला तो ऍसिडिटीवरचा काढा बनवायचा आहे. एक काम कर ना, मला ओवा बडीशेप आणि मीच घेते. गौरी हे काढे वगैरे कुणाला? ते तू एक काम कर ना, जरा पाणी गरम करायला ठेव. तर ठेव ना प्लीज. तू पण ना, एक कामाच्या वेळी तू काढे भिडे करायला लावते ना काहीतरी मला. मॅडम, मॅडम, मॅडम. हरी काय 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 नाही, काय नाही. ते अप्पू, जरा हे आवडतेस का? नाही म्हणजे ग्लास फुटले ना, काच लागली तर. हो 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 हो, आले मी.
आओ, कशा भस्कन अंगावर आला तो, घाबरलो ना. तुम्हाला काही आठवतंय का? सही 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 सिग्नेचर सिग्नेचर आठवते? हा आली ती येते आवरायला गेली सर. आली. अगं त्यांना ना ज्यूस हवाय असं म्हणतायत ते. आले. सही आठवते का? सिग्नेचर सिग्नेचर सही. आली आली ती आले आली आली ठीक आहे. आली. ज्यूस. घ्या ज्यूस घ्या घ्या. घ्या. मी नाही पडलो. हा तुम्ही नाही पाडलं, घ्या. नाही पडले. सर, हे घ्या. हा काढा आणलाय तुमच्यासाठी. हे प्या, तुम्हाला बरं वाटेल. कालपासून ऍसिडिटी झाली आहे ना तुम्हाला? अरे तुला कोणी सांगितलं आणावं हे सगळं? नाही, मला कोणी सांगितलं नाही सर. मला वाटलं तुम्ही हे प्यायलात तर तुम्हाला बरं वाटेल ना, माणुसकी म्हणून. मला तुझ्या काढ्याची आणि माणुसकीची गरज नाहीये. सर, चिडचिड होते ना? माझा ऐका, हा काढा प्या, एकदम बरं वाटेल तुम्हाला. आणि हा काढा ना असा बाकीच्या काढ्यांसारखा कडू नाहीये. हा प्या प्या. अरे तुला सांगितलं कळत नाही का? बापरे, एवढे नखरे ना तो आमचा मन्या पण करत नाही. सर माझा ऐका, असं नाद बंद करा आणि गटकन पिऊन टाका, तुम्हाला एकदम बरं वाटेल बघा. घ्या घ्या सर घ्या. मी जाते आता लेक्चरला. यांना ना ऍसिडिटीच्या काढ्याची नाही, रागावरच्या काढ्याची गरज आहे. ए थांब. मी अभिमन्यू सरांची जिरवली? थांब. थांब कोणाला म्हणाले? मी जे म्हणाले यांनी ऐकलं तर नाही ना? सर, मी सर सॉरी सॉरी. ए सरांनी बघितलं होतं ते. अरे बघायलाच पाहिजे ना, आपला तोच तर प्लॅन होता. आता बघ कशी वाट लागते त्याची. प्लॅन सक्सेसफुल. चला चला चला. सर बाबांचा फोन आलेला म्हणून काढला मोबाईल. अरे तुम्ही नाही ऐकलीस? ब्रो, मिशन कम्प्लीट. बापरे, काय झालं सरांना? असे का वागतात? सर सर सॉरी 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 खरंच सॉरी सर. मी तसं नव्हतं बोलायला पाहिजे, पण तुम्ही नेहमी चिडता ना म्हणून मग मी. सर परत नाही होणार. सॉरी. पण मग पळायला काय झालं? तुला थांब थांब म्हणतो तरी मूर्खासारखी पळत सुटलीस. अहो नाही सर, तसं नाही. मला भीती वाटतच होती, पण मला असं वाटलं की तुम्ही नाही ऐकलं. मला काय माहिती तुम्हाला एवढा राग येईल. राग नको यायला. हे असं काय काय तू लावून फिरशील आणि मला राग नको यायला. अहो सर, असं काय करताय? मी जे काही केलं ते तुमच्या चांगल्यासाठीच केलं ना. हे माझ्या चांगल्यासाठी केलंस तू. त्या ऍसिडिटीच्या काढ्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. अहो तो काढा खरंच चांगला असतो सर. ऍसिडिटी बद्दल बोलत नाही आम्ही. मग सर 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 सॉरी. अहो मला वाटलं तुम्हाला बरं वाटेल सर. सॉरी खरं. मी सर
सॉरी सॉरी. काय मी अभिमन्यू सरांची जिरवली. मी हे तू माझ्या चांगल्यासाठी केलेस? नाही 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 सर, मी नाही केलंय. मग कोणी केलं खरं सांग. अहो खोटं बोलायचं नाही. कोणी केलं मग हे? सर मी खरंच नाही केलंय. अहो मी का करीन? माझा तर हात पण पोहोचत नाही माझ्या पाठीपर्यंत. आणि जर मीच केलं असतं तर मी का लावलं असतं माझ्या पाठीला? ते मी भिंतीला किंवा पळ्यावर चिकटवलं असतं ना. हे बघ तू जर खोटं सर थांबा थांबा. काय करताय इकडे? काय करताय? सर माझं प्रोजेक्ट राहिलंय का बघायला आले होते. इथे या वर्गात इथे भरतात पीवायचे लेक्चर्स? काय विचारतोय? हे कोणी केलंय? कोणी केलंय? तुम्ही केलेत ना? काय झालं आता तोंड शिवाला? द्या उत्तर द्या. आणा तुमच्या वयाना इकडे. हे जर अक्षर मॅच झालं तर आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये काढून टाकतात तुम्हाला. आणा इकडे. सॉरी सर, परत नाही करणार. यासाठी पाठवतात तुमचे आई वडील तुम्हाला कॉलेजमध्ये? नोट्स काढायच्या सोडून इतरांच्या पाठीवर हे असे कागद चिकटवत फिरत बसता तुम्ही? एक विद्यार्थी परिस्थितीशी झगडत जीवाचा आटापिटा करत इथे शिक्षणासाठी येतोय. त्याला मदत करायची सोडून तुम्ही त्याला त्रास देताय का? सगळं घर बसल्या फुकटात मिळतंय म्हणून माज आलाय? आणि असा जर माज आला असेल तर तो उतरवायला वेळ लागणार नाही मला. पुन्हा जर कॉलेजमध्ये असं कोणाशी वागलात तर कुठलाही विचार न करता कॉलेजमधून बाहेर काढीन तुम्हाला. चला जाऊन लेक्चरला बसा. सॉरी सर. सॉरी सर. चला गोळी घेऊन टाका. मगाशी शेखर तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आला, तोही तुम्ही घेतला नाही. काय झालंय? खूप घाबरलं होतं असं म्हणाला. कशाला एवढं घाबरलात म्हणत? कॉलेजमध्ये तुमचा केवढा रुबाब होता मॅडम. कॉलेजमधल्या पद्मिनी गाडगीळ आज अशा आहेत, असं सांगितलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही. प्लीज स्वतःला सावरा मॅडम, प्लीज. सावरा स्वतःला. ती आली. ते आली.